गोवामध्ये चांगलं हॉटेल बघत असाल तर तुम्ही या हॉटेलला नक्की भेट द्या. नक्की खूप विजिट भारी करा. हॉटेल. डायरेक्ट ऍक्सेस आहे बीचचं आणि किती सुंदर हॅलो गाईज. काल आम्ही कुठेतरी नाही काल व्हिडिओ बनवला होता आम्ही पॅकिंगचा वगैरे, तर आम्ही कुठेतरी जाणार होतो. तर आता आम्ही निघालो. आवाज येते की नाही माहिती नाही आमचा. व्हॉइस ओव्हर करता येते त्याच्यासाठी. चला तर आता आम्ही आलेलो पेट्रोल पंप. हे आमचे साथी आबाळे न वहिनी. आमची गाडीत पेट्रोल टाकणं चालू आहे. आहे का त्यांनी लेकरांना सांभाळत आहे दोघं जण आणि आम्ही व्हिडिओ बनवतो. तर असिस्टंट लोक घेऊन आलो. तर काही आता आम्ही निघालो होतो, पण आता आम्हाला इथं जेवायला थांबायचं होतं. आम्ही निघालो. याचं काय चालू आहे हे बघा. तर आम्ही जेवायसाठी थांबवलं. आमच्या गाडीला वेळ कॅमेऱ्याला काहीतरी झालं. हे बघ ऐसा ही क्यों होता है, जब भी मोबाइल उठाते हो सीन चला जाता है और सीन आते ही मोबाइल नीचे हो जाता है. मोबाइल नीचे हो जाता है. काही जाता आम्ही पोहोचलो म्हणजे आता पोहोचतो थोड्या वेळाने. तुम्ही बघितलं का, मी तुम्हाला दाखवलं की याच्यात किती सुंदर सीन आहे की खतरनाक होते. म्हणजे असे पाऊस असं वाटायला की वरून असं खूप सारं पाऊस येईल, पण पाऊस नव्हता. ते पूर्ण असे ते घरं लपलेले त्याच्यात, असे मोठे नारळाचे झाडं आणि असे ते जुन्या पद्धतीचे घरं. ते इतकं सेफ वाटू लागलं होतं ना की इतकं म्हणजे सॅटिस्फाईंग होते ते खूप जास्त. मग आपण तिकडं स्पेशली तिकडं फिरायला या ट्रिपमध्ये. तर आता आम्ही थोड्या वेळानं पोहोचणार. तर आम्ही जेव्हा पोहोचू तेव्हा आम्ही तुम्हाला रिव्हील करू की आम्ही कुठं आलो होतो आणि कसं काय प्लॅन झाला वगैरे. कारण की आमचं अचानक ठरलं होतं, तर आम्ही सांगितलं नाही जेव्हा पॅकिंगचा जे व्लॉग होता त्याच्यामध्ये. म्हणून आता हे जे व्लॉग आहे याच्यामध्ये सांगू तुम्हाला की आम्ही कुठे आलेलो आहोत. आपले जे कांदे आमचे काय गेले विकायला नाही गेले, ते जराशे आम्ही तिकडं पुसरलं सोडणार भाड्यानं. म्हणजे जर का आम्ही इकडे 4-5 दिवस असेल तर तेवढे ते तिकडं यूज होते ना. 4-5 दिवसाचं भाडं येते. पैसा मसांगा असं फुकटवाले कांद्यांचा पैसा मसांगा कोण देत नाही. मसांगा बाय द वे माझं हे गॉगल कसं वाटायला मला सांगता. कालच 50 रुपयाचा घेतला. हे 50 रुपयाचा गॉगल आहे बघ. तुला टाकलं आहे, तुम्ही कमेंटमध्ये सांगा हे 50 रुपयाचं हे मी 50 रुपयाचा नाही सर 30 रुपयाचा माझा लागलेला. थँक्यू. टलू हे बघ ब्लिंक कशा वेलकम केलेले बाबा. देतो म्हणे ना त्यांनी. काय बस आम्ही पोचलो आमच्या हॉटेलमध्ये आणि छान झालं की आमच्या छोटू टुल्लूचं पण वेलकम झालं. असं हे शेलच्या माळा टाकून आणि तिकडं गहू चेकिंग करायला. हे इकडं हे चालू आहे. आम्ही जस्ट रीच झालो होते, तर तुम्हाला दाखवतो आता पुढची प्रोसेस कसं काय येतं. आमची रूम ही नाही माहित आहे. ही रूम आमची नाही. आम्हाला 12 वाजता चेक इन सांगितलं, तर मग आम्ही आमचं वेलकम खूप छान केलं. आम्हाला ते आवडलं आणि हॉटेल पण चांगलं आहे. सांगा तुमच्या जुबानी. हॉटेल ब्लर येत होता रे. हां हे बघ नाही कसं. आणि हे बघा हे बॉस बघा आमचे. याच्या फीडिंगसाठी स्पेशली बाळाच्या फीडिंगसाठी आम्ही रूम मागितली ना, आम्हाला दिली. कारण की आमची रूम आत्ता सध्या अवेलेबल नाही, कारण की आम्ही सकाळीच पोहोचलो 8:30 वाजता. तर आता काय, आता आम्ही टायमाला 12 वाजेपर्यंत कमीत कमी 12 वाजेपर्यंत टाइमपास करायला लागते. तसं त्यांनी आम्हाला ही रूम दिली. 10:30 पर्यंत इथं टी कॉफी देणार आहे त्यांनी. मग आम्ही बीचवर जाऊन एन्जॉय करू शकतो. पण आपण ते रिव्हील केलं का, ते सांगितलं का? घे सांगते तू बोलत. तर गाईज आम्ही आलेले आहे गोवा. तर हे होतं डेस्टिनेशन आमचं गोवा. टुलू गोवा आणलेला आहे आम्ही दोघांना प्लॅन केलता. दोघांना हेना बी प्लॅन केलता, त्यांनी पण प्लॅन केलता, हेना पण प्लॅन केला. पण हे छान आहे. रूम आवडली मला.
बघा रूमचं इंटिरियर बघा. नसली तरी तुम्ही रूम टूर घ्या. रूमचं इंटिरियर बघून घ्या. पण मला लई सही वाटलं आपलं वेलकम. तर आमच्या रूमच्या बाहेर नाही आमचं रिसॉर्ट आहे. हे आमचा बीच ऍक्सेस आहे. बीच ऍक्सेस आहे. तर आमचा असं आहे गार्डन. आता आम्ही चाललो समुद्राकडे. शावर. हे बघा सिद्धेश्वर. इकडं बघा इकडं. समुद्र एक नंबर रिसॉर्ट आहे. तू हळू रे बाबा. हो, या रिसॉर्टला डायरेक्ट ऍक्सेस आहे बीचचं. आणि किती सुंदर आहे रे हे. आणि हे बघू शकता सर्वीकडे किती छान गार्डन आहे. तर आम्ही आता चाललो एन्जॉय करायला. कारण बघा आता समुद्र काय रिॲक्ट करते मला बाबाचं. हे घे ना रे सर्व मिस करतो. अरे बापरे एन्जॉय. टुल्लूचं रिॲक्शन पाहू ना मला. चला समोर बघ. OMG वॉटर व्ह्यू. हे गहू नाही पडत ये मोकळा राहू द्या ना. पाणी कुठं आहे? पाणी एवढं आहे. पाणी एवढं आहे. पाणी तर मित्रांनो आज आम्ही आहे ना लेट चेकआउट भेटला आम्हाला. त्यासाठी आम्ही आहे ना खूप वेट केला. सकाळी जे मी सांगितलं होतं तर आम्हाला खूप लेट झालं होतं. मग आम्ही जेवण वगैरे करून लंच करून छान आराम केला. आणि आज दिवसभर आम्ही फक्त रिलॅक्स केलं नाही. तर आता आम्ही डायनिंग एरियामध्ये चाललो. तर आराम करतो. म्हणजे आराम नाही सॉरी जेवण. थोडंसं डिनर वगैरे आणि थोडंसं मस्ती करू आम्ही. तर उद्याच्या ब्लॉगमध्ये खूप सारं तुम्हाला काय दाखवणार आहे. आम्ही काय दाखवणार आहे ना मग सांग. मे बी याच व्लॉगमध्ये येईल ते. तर आमची रूम तुम्हाला दाखवतो. रूम टूर देतो. आम्ही कोणत्या याला हॉटेलला स्टे करत आहोत. कसं आहे सर्व तुम्हाला सांगतो. खूप एक्सायटेड आहे. खूप सुंदर हे हॉटेल आहे. बसा ते बघा तिकडं सिंगिंगचा प्रोग्राम चालू आहे. हे आपल्याला कॉपीराइट येईल की काय? नाही याच्यात चालू असतं त्याला कसं नाही ते सिंगिंग करायला. तर हे इथं आमचा गोंधळ चालू आहे आणि खूप सुंदर सॉन्ग म्हणत आहे. आम्ही इथं डिनरला आलेलो आहोत. हे आमच्याच हॉटेलमध्ये आहे बघा हॉटेल. हा डायनिंग एरिया आहे. डायनिंग मेनू कार्ड काय बघायला रे गो. चालते चपाती नाही खात ना. क्या करू हाय. तिकडं शूटिंग इकडं शूटिंग. हे माझ्या बॅग एवढं मागून क्या करू हाय. क्या करूँ हाय कुछ कुछ होता है. क्या करूँ हाय मम्मी पे दिल मरता है. तर आम्ही छान डिनर केलं आणि त्यानंतर खूप मजा पण केली. आणि डिनर खरंच खूप छान होता. तिथे छान गाणे वगैरे चालू होते. आणि मग त्यानंतर आम्ही थोड्याशा रील शूट केल्या. आणि या रीलसाठी आम्हाला कमीत कमी 5 ते 7 टेक घ्यावं लागले. बघ हे काहीच काल आम्ही तुम्हाला दाखवणार होतो की आमच्या हॉटेलची एंट्री वगैरे. आम्ही हॉटेल किंवा रूम काहीच दाखवलं नव्हतं. तर हे आहे आमचं हॉटेल. पार्किंग एस्ट्रेला तो मार. हे बघा एंट्री. आणि इथून आम्ही एंट्री. इकडं गेट आहे. गेट आहे. आमचा टुल्लू आणि आमची गँग.
आमची गँग, ती गँग आमची यायली मागून. अरे खट्टी सॉरी, मिट्टी गँग. खट्टी मिट्टी गँग. आणि दिस इज द एंट्रन्स. आणि खूप छान आहे, म्हणजे वाईबच वेगळी आहे याची. खूप किड्स फ्रेंडली आहे. हे बघा, हो हे लॉन्ज एरिया आहे, खूप सुंदर आहे. तर हे आहे आमचं हॉटेल. रूम तुम्हाला नंतर दाखवतो आम्ही. माझा आवाज पण येत असेल की नाही? कुठून जाऊ रे? तर इकडून खूप जास्त मोठं आहे हे. म्हणजे हे जे हॉटेलच आहे ना, खूप मोठं आहे आणि किड्स फ्रेंडली आहे. हे सगळ्यात हे इथे आहे ना, इथं महिन्याच्या बाळासाठी हा खूप चांगलं, म्हणजे इथं नाही का बेबीजसाठी खूप सुंदर आहे. म्हणजे तुम्ही ज्यांनाही बघसाल ना, त्यांच्याजवळ बेबी आहे आणि हे बेबी फ्रेंडली असल्यामुळे तुम्हाला सर्व गोष्टी इथं अवेलेबल मिळेल. म्हणजे बेबीच्या जे काही फ्रेंडली बी आहे आणि ॲडल्ट फ्रेंडली बी आहे. हां, म्हणजे की बेसिकली दुसऱ्या कोणत्या, म्हणजे मी बघितलं त्यावाला याच्यात हे नसते ना, बेबीचं खूप काही नसते नसते. पण या हॉटेलमध्ये पण या हॉटेलमध्ये तर हा आहे डायनिंग एरिया आमच्या हॉटेलचा. थांबा एक मिनिट, अंधार दिसत. हे डायनिंग एरिया आणि अशी आम्ही इथून जात आहोत. हे बघा, हां हे गहूचा फेवरेट पार्ट. काही काय, हे गहूचा फेवरेट पार्ट. हे बघा पाय काय म्हणते, इन्फ्लुएन्स करायला असं तू इन्फ्लुएन्स नाही करत आम्ही, जस्ट एक आलो तर हे बघा, हे आमचं कमाई, हे आमचा इन्फ्लुएन्सर केस त्याचे. तर इथं आली आमची रूम. ती जी आहे ना 402, ती वाली आमची रूम आहे. कुठं आहे ते? यायचीच आहे. जेवढी 8 वाजेपर्यंत थांबली. हो का? मग आपण जाऊ थोडा वेळ, बाळाला झोपू घालू. हां, आपणच जाऊ, बाळाला नाही. नाही का, त्याच्यात केमिकल टाकतो कशाला. हे काक असतं म्हणजे केमिकल. सो हे आहे स्विमिंग पूल. आणि बेस्ट पार्ट ही आहे आमची रूम. तर आता आम्ही तुम्हाला आमचा रूमचा टूर देतो. 1 मिनिट. सो गाईज, ही आहे आमची रूम. तुम्ही बघू शकता. एक भाई किती सुंदर केलं. आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा असं काही नव्हतं, पण आता जेव्हा त्यांनी हे क्लिनिंगला आम्ही जेव्हा बाहेर फिरायला गेलो होतो ना, तर आमची इतकी गंदी रूम करून गेलो होतो आम्ही, तर त्यांनी क्लिनिंग करून ही अशी केलेली आहे. दिस इज द रूम, दिस इज द गहू अँड टोलू. आणि हे सर्व आहे. आणि हे बघा, ओ तुलू काय खुश झाला, टुल्लू खुश झाला. आणि आता एक अमेझिंग पार्ट दाखवतो की ही आमची रूम आहे आणि रूमच्या बाहेर लगेच हे स्विमिंग पूल आहे. तुम्ही बघू शकता. आणि ते तसा व्ह्यू आहे, म्हणजे स्विमिंग व्ह्यू वाली आम्ही रूम बुक केलेली आहे. आणि ते असं हे बघायला एकच केलं. असं साप दिला काय तुम्हाला? काय दिला? साप नाही, हे एकच दिलं ना. तर काय म्हणते त्याला, बदक नाही, कबूतर, लव बर्ड्स. थांबा मी टुल्लूचा इथून व्ह्यू घेतो. टुल्लू, निर्वय. तुमचं बनवले का? एकच बनवला. हा किती एन्जॉय करायला. इकडे दोन करू ना. एकच काय? काय हे चाल म्हणजे पाण्यात चल जरा सुरू. मी नाही सॉरी, असं हे पण हे पण असा वॉर्डरोब दिलेला आहे यांनी. इकडून हे बाथरूम आहे. तुम्हाला जर
जर तुम्हाला बेबी आहे आणि तुम्ही जर गोवामध्ये चांगलं हॉटेल बघत असाल तर तुम्ही या हॉटेलला नक्की भेट द्या. नक्की कारण नक्की खूप विजिट भारी करा. हॉटेल खूप आहे. भारी हॉटेल आहे. खूप आम्हाला म्हणजे आम्ही अपेक्षा केली नाही तर 5 स्टार हॉटेल आहे. थोडा एक्सपेन्सिव्ह नाही पडला आम्हाला, म्हणजे मान्सूनच्या हिशोबाने नाही का हे खूप कमी रेटमध्ये आम्हाला भेटलं, स्वस्तमध्ये. पण खरं इतका अमेझिंग म्हणजे याचा हे आहे एक्सपिरियन्स आम्हाला खूप चांगला आहे, कारण की स्टाफ पण खूप चांगला आहे आणि खूपच म्हणजे सर्व बेबीच्या मी दिसायली की नाही आय डोंट नो, दिसायली की नाही दिसायली. तर हे बेबी फ्रेंडली म्हणजे खूपच सुंदर वाटलं. आणि असा व्ह्यू असा आहे गहू डडन डडन. हो, हे बिर्याणी खराब झाली. आणि हे असं आहे, हे काही इथं आपल्याला नाही का दुसऱ्या हॉटेलमध्ये जेव्हा आम्ही लास्ट टाइम आलो होतो गोव्याला, तर ते हॉटेल होतं खूप छान होतं, तिथलचं पण सर्विस वगैरे छान होती. पण हे सर्व नव्हतं मिळालं आम्हाला. तर ही मशीन आहे कॉफीची, आणि कॉफी टी आपण काही पण बनवू शकतो. हे पण आहे, पण हे याचे आपल्याला पे करावं लागतं. ओके, मराठी कशी क्लीन केली, एक नंबर. रिव्ह्यू दे म्हणे, कशी केली म्हणे विचारला. एक नंबर. माझी कंबर आणि टुल्लू माझा गड गड. टुल्लूने जसं रूम मध्ये एंटर केलं, सॉरी त्याचं नाव निर्भय आहे, नील आहे, आम्ही दोन्हीतून एक म्हणतो, पण मी स्पेशली त्याला टुल्लू म्हणतो.